लाईट बंद करा. महाराष्ट्राच्या चळवळीला विचाराची तोडजोड करून महापुरुषांच्या विचारधारा आपल्या काव्याच्या पंक्तीमध्ये व्यतीत करून प्राचार्य डॉक्टर जयमंगल सर यांच्या काव्याबद्दल दमदार पाहिजे शिवा अशोक समतो दमदार पाहिजे शिवा अशोक समतो दमदार पाहिजे शिवा अशोक समतो दमदार पाहिजे शाहू समान राजा दिलदार पाहिजे राजा असून जीवन जगणे ऋषी परी राजा असून जीवन जगणे ऋषी परी राजा असून जीवन जगणे ऋषी परी समता लढ्यास तसला समता लढ्यास तसला सरदार पाहिजे समता लढ्यास तसला सरदार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे झाली बहुजनांच्या कारण अधोगतीचे झाली बहुजनांच्या कारण अधोगतीचे झाली बहुजनांच्या जाती व्यवस्थेवरती पलटवार पाहिजे जाती व्यवस्थेवरती पलटवार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे कवेत बांधव शोषित पीडित सारे हेया कवेत बांधव शोषित पीडित सारे हेया कवेत बांधव शोषित पीडित सारे करुणेची शाल ऐसी करुणेची शाल ऐसी उबदार पाहिजे करुणेची शान ऐसी उबदार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे
शाहू समान करण्या कल्याणकारी शासन शाहू समान करण्या कल्याणकारी शासन शाहू समान करण्या कल्याणकारी शासन ताब्यात बहुजनांच्या ताब्यात बहुजनांच्या सरकार पाहिजे ताब्यात बहुजनांच्या सरकार पाहिजे समान राजा दिलदार पाहिजे समान राजा दिलदार आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने सभागृहामध्ये आदरणीय मनोहर शिरसाट सर व उपस्थित माननीय अर्जुन राठोड सर उपस्थित आहेत. मी अर्जुन राठोड सरांना विनंती करतो की या निमित्ताने आपण विचार मंचावरती यावं. तुलसी शैक्षणिक समूहातील सर्वच विभागातील प्राचार्य यांना विनंती आहे की आपण विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं. तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व विभागातील प्राचार्य शाहू समान राजा दिलदार पाहिजे. आज या दिलदार राजांची जयंती. या जयंतीच्या निमित्ताने हे औचित्य साधून या आनंदाच्या वेगामध्ये हा आनंद पुन्हा एकदा द्विगुणित व्हावा या निमित्ताने तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या या थाटात उभ्या असलेल्या ऑडिटोरियम हॉल अर्थात सभागृह याचं उद्घाटन आणि प्रतिवर्षाप्रमाणे समूहातील सर्व कर्मचाऱ्यांची सर्वांगीण पाहणी करून जो संस्थेच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार आहे या तुलसी रत्न पुरस्काराचं वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमात सर्व उपस्थित प्रमुख अतिथी उपस्थिती सर्व अतिथींना विनंती आहे की या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून या जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्प पूजन करून महापुरुषांच्या सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं. महापुरुषांच्या विचारधारेने नटवतानाच एक रूप म्हणून महापुरुषांच्या ज्वलंत प्रतिमांच्या प्रतिकृतीने या ठिकाणी हा सभागृह विवेचन करतो आहे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या विविध पैलूमध्ये असणाऱ्या या चित्रफित या हॉलला सजवताना या महापुरुषांची विचारधारा अंगीकारताना आपल्याला प्रज्वलित करते आहे. या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माननीय इंजिनियर अशोक एरेकर साहेब, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर, माननीय प्रदीप भोगले साहेब, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड,
समवेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय सुहास हजारे साहेब, तहसीलदार बीड, बलभीम महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मनोहर सिरसाट सर, ॲच्युअर अकॅडमीचे संचालक माननीय अर्जुन राठोड सर व तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व विभागातील प्राचार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. तुलसी शैक्षणिक समूहातील बीड असो, धाराशिव असो, संभाजीनगर असो, पुणे असो अथवा बीड तालुक्यातील निकनूर असो, अशा विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयाची निर्मिती असून या ठिकाणी या शैक्षणिक समूहातील शिक्षण चळवळीची ही क्रांती आपण सर्वजण पुढे घेऊन जात आहोत. सर्व उपस्थित कर्मचारी आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करूया. देवगिरी प्रतिष्ठान चंचलित तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने विविध महापुरुषांची जयंती असो, स्मृतिदिन असो अथवा महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्याख्यानमालेचे विविध कार्यक्रमाचं आयोजन असो, अशाच या विचारधारांची कास धरून आपण आपला जीवन मार्ग तर सुखकारक करतो आहोतच, परंतु शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन देखील आपण फुलवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या सर्व विचारधारेची ताकद या महापुरुषांच्या विचारधारेपासून आपल्याला मिळते आहे. तेव्हा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज हा आनंददायी सोहळा द्विगुणित करत असताना या कार्यक्रमाचं निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. मी सर्व अतिथींना विनंती करतो की विचारमंचावरती स्थानापन्न हो. नियोजित कार्यक्रमाच्या वेळेनुसार कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे, तेव्हा मी आपला देखील अधिकचा वेळ घेणार नाही. या कार्यक्रमाला गती मिळेल या पद्धतीने कार्यक्रम पुढे घेऊन जाऊयात. मी उपस्थित सर्व अतिथींचं तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने यथोचित सन्मान करणं अत्य कर्तव्य समजतो. तेव्हा आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माननीय इंजिनियर अशोक एरेकर साहेब यांचा सन्मान करण्याबाबत मी तुलसी शैक्षणिक समूहाचे सर्व आपणा सर्वांचे आधारवड माननीय आजच्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीप रोडे सर व तुलसी संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य निकाळजी सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण सरांना सन्मानित करावं. यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीडचे माननीय प्रदीप भोगले साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. मी माननीय निकाळजे सर व मॉडर्न कॉलेज छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य कांबळे सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय भोगले साहेबांना सन्मानित करावं. शैक्षणिक समूहावरती
त्यांना जमेल त्या पद्धतीनं आणि सामाजिक कार्यामध्ये सातत्यपूर्वक अग्रेसिव्ह आहेत आणि आपल्या आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रण स्वीकारून उपस्थित आहेत असे बीडचे तहसीलदार साहेब माननीय सुहास हजारे साहेब यांचा देखील या निमित्ताने सन्मान होत आहे. मी प्राध्यापक सुर्वे अंकुश व किशोर वाघमारे यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय हजारे साहेबांना सन्मानित करावं. यानंतर बलभीम महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मनोहर शिरसाट सर यांचं आदरातिथ्य या निमित्ताने मी माननीय रंगदळ प्रवीण आणि संतोष चव्हाण यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आदरणीय सरांचा सन्मान करावा. तुलसी शैक्षणिक समूहातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढतानाच किंवा ती गुणवत्ता आणखी वाढली पाहिजे या निमित्ताने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक इंग्रजी विषयावरचं प्रभुत्व प्राप्त व्हावं आणि त्यांना इंग्रजी हा भाषा विषय अगदी सहज सोप्या पद्धतीने इतर भाषेप्रमाणे अवगत व्हावा या निमित्ताने अचिव्हर अकॅडमीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या अचिव्हर अकॅडमीची सर्व धुरा या ठिकाणी आज रोजी तरी माननीय अर्जुन राठोड सर यांच्याकडे आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना गतिमान करण्याबाबत अचिव्हर अकॅडमीचे संचालक माननीय अर्जुन राठोड सर यांचा देखील या निमित्ताने सन्मान मी आदरणीय विद्यागर हनुमंत व ओहाळ मगन सरांना विनंती करतो की आपण आदरणीय राठोड सरांचा सन्मान करावा. आणि सातत्यपूर्वक तुलसी शैक्षणिक समूहात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांप्रती असेल, महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांप्रती असेल, सर्व विवेकशील पद्धतीने हे कार्य अविरतपणे पुढे चालू राहत आहे आणि पुढेही राहणार आहे. हा सर्व मार्गक्रम घडवून आणताना जे या महाविद्यालयाचे या संस्थेचे मुख्य संचालक आदरणीय आणि आजच्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदीप रोडे सर यांचा सन्मान करण्याबाबत मी सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य यांना विनंती करतो की आदरणीय प्रदीप रोडे सरांचा सन्मान करावा. हा तुलसी शैक्षणिक समूहाचा प्रवास 1999 पासून संस्थेची सुरुवात केलेली असून 2006 मध्ये या शैक्षणिक चळवळीचं काम सुरू झालं आणि आज रोजी पाहता पाहता महाराष्ट्रामध्ये गगनभरारीकडे झेपावत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गगनभरारीची बळकटीकरण असणारं व्यक्तिमत्व आदरणीय रोडे सर यांचा सन्मान सर्व प्राचार्यांच्या हस्ते संपन्न होतो. त्यानंतर उपस्थित सर्व प्राचार्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतो आहे. मी नाव घेतल्याच्या नंतर थोडंसं लवकर या. माननीय कांबळे सर, प्राचार्य मॉडर्न कॉलेज ऑफ छत्रपती संभाजीनगर यांचा सन्मान करण्याबाबत मी पांचाळ सर यांना विनंती करतो की आपण कांबळे सरांचा सन्मान करावा. यानंतर तुळशी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय निकाळजे सर यांचा देखील या निमित्ताने सन्मान. मी विवेक जोगदार सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण निकाळजे सरांचा सन्मान करावा.
या निमित्ताने आदरणीय पाटील सर, सावित्रीबाई महाविद्यालय प्राचार्य छत्रपती संभाजीनगर यांचा देखील या निमित्ताने सन्मान होत आहे. मी ससाने सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण पाटील सरांचा सन्मान करावा. तुळशी कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रकाश ढोकणे सर यांचा देखील या निमित्ताने सन्मान. मी जाधव PC सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण ढोकणे सरांचा सन्मान करावा. माता रमाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव प्राचार्य पैकेकर मॅम यांचा देखील या निमित्ताने सन्मान होतो आहे. मी पाठक मॅम यांना विनंती करतो की या निमित्ताने आदरणीय पैकेकर मॅम यांचा सन्मान करावा. विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्य साळवे मॅम यांचा देखील या निमित्ताने सन्मान. मी बहिर मॅम यांना विनंती करतो की या निमित्ताने साळवे मॅम यांचा सन्मान करावा. यानंतर तुळशी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य जगतकर मॅम यांचा देखील या निमित्ताने सन्मान होतो आहे. मी वृषाली मॅम यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण जगतकर मॅम यांचा सन्मान करावा. नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन धाराशिवच्या प्राचार्य माननीय मीना गडेकर मॅम यांचा देखील या निमित्ताने सन्मान होतो आहे. मी राठोड मॅम यांना विनंती करतो, तुळशी इंग्लिश स्कूल राठोड मॅम यांना विनंती करतो की आपण गडेकर मॅम यांचा सन्मान करावा. धन्यवाद मॅम. यानंतर या सभागृहामध्ये खास आवर्जून येरेकर साहेबांचे जुने स्नेही या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचा देखील साहेबांचा सन्मान करणं हे त्यांच्या वतीने करता आहेत. मी आदरणीय बीडवरून खास आवर्जून ठोकळ साहेबांनी शिंदे साहेब हे स्नेह ऋणानुबंध जपताना सन्मानित करता आहेत. मी आदरणीय ठोकळ साहेब आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की उपस्थित या निमित्ताने माननीय इंजिनियर अशोक येरेकर साहेब यांचा सन्मान करा. आणि यानंतर तुळशी शैक्षणिक समूहाला लोकमतचा नॅशनल ग्लोबल कन्व्हेन्शन अवॉर्ड 2025 मिळाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी काझी मुनीर पेंटर उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सरांचा आदरातिथ्य करू इच्छितात. त्यांच्या मनात असलेली जी खंत आहे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते व्यतीत होत आहेत. मी आदरणीय रोडे सर यांचा सन्मान करण्याबाबत काझी मुनीर यांना विनंती करतो. तुळशी शैक्षणिक समूहावरती अपार प्रेम करताना समाजामध्ये असो, शैक्षणिक चळवळीतून असो, सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून असो अथवा अधिकारी वर्गातून असो, शासकीय प्रशासकीय वर्गातून असो, हा आनंदाचा क्षण व्यतीत होताना आपल्याला दिसत आहे. लोकमतचा ग्लोबल नॅशनल कन्व्हेन्शन अवॉर्ड 2025चा सन्मान या शैक्षणिक समूहाला मिळाल्याच्या नंतर अपार प्रेम करून पुन्हा एकदा हा देखील आठवणीत राहील असाच अवॉर्डाप्रती एक सन्मान चिन्ह
देण्यात आलेला आहे. धन्यवाद मुनीमभाई. आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि याचं सुशोभीकरण करण्याच्या निमित्ताने मुनीभाईंचं योगदान हे खूप मोठं योगदान आहे. हेही या निमित्ताने मी व्यतीत होतो. आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने तुलसी शैक्षणिक समूहाच्या या महापुरुषांच्या विचारधारेचं जतन करताना आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बीड नगरीतून उपस्थितांचं, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक समूहातील सर्वच विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याबाबत मी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य निकाळजे देवीदास सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय निकाळजे सर. सर्वप्रथम महामानवांना अभिवादन करतो. विचार मंचावरती उपस्थित आदरणीय या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अशोक येरेकर साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप रोडे सर, त्याचबरोबर विचार मंचावरती विराजमान सर्व उपस्थित पाहुणे, प्रमुख अतिथी आणि विचार मंचावरती उपस्थित सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित विविध महाविद्यालयातील तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचारी आणि या बीड नगरीतील सर्व रहिवासी, आज आपण आजचा हा दिवस जो आहे, हा दिवस म्हणजे आपल्यासाठी गौरवशाली दिवस आहे. कारण या दिवशी आरक्षणाचे जनक लोकराजे, लोककल्याणकारी राजे शाहू महाराज यांचा जन्मदिन आहे. आणि या दिनानिमित्त आपण देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं या नवीन सभागृहाचं उद्घाटन व त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा तुलसीरत्न पुरस्कार, या पुरस्कार सोहळ्याचं वितरण आज पाहुण्यांच्या समक्ष या ठिकाणी आपण करत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी, या उद्घाटन प्रसंगी सर्व आपण उपस्थित राहिल्याबद्दल, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन हा सणांसारखा साजरा केला पाहिजे. हे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी उद्गारले होते की शाहू महाराजांचा जन्मदिन हा सणाप्रमाणे साजरा करा. आणि आजचा हा दिवस तुलसीरत्न पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना सणासारखा आहे. आणि हा सर्व दुग्ध शर्करा योग संस्थेच्या वतीनं जुळून आलेला आहे. आणि म्हणून संस्थेचे सर्व आपले मार्गदर्शक, त्या संस्थेचे अध्यक्ष रोडे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा योग जो आहे या जयंती दिनानिमित्त जुळून आणलेला आहे. या जयंती निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जयंती दिनाच्या मी हार्दिक असं सर्वांचं स्वागत करतो. तुलसीरत्न हा पुरस्कार देत असताना कर्मचाऱ्याच्या कामाचे इव्हॅल्युएशन जे आहे, ते इव्हॅल्युएशन संस्थेचे अध्यक्ष या नात्यानं सर हे वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. एखाद्या कर्मचाऱ्याला 10 वर्ष झालेले असतील, एखाद्या कर्मचाऱ्याला 5 वर्ष झाले असतील, पण त्याच्या कामाचं सातत्य, त्याच्या कामाच्या कार्याचा आढावा आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्याने केलेल्या कार्याचा जो उल्लेख आहे, त्यानं किती परिश्रम केले याचं इव्हॅल्युएशन
ते 10 वर्ष करतील, 5 वर्ष करतील, 2 वर्ष करतील, 1 वर्ष करतील, पण त्यातून त्यांना जे काही महत्त्वाचं आढळेल ते ऑब्झर्वेशन करून त्या कर्मचाऱ्यांचा गौरव संस्थेच्या वतीनं त्या कर्मचाऱ्यामध्ये असणारे जे इनोव्हेटिव्ह आहे ते पाहूनच अशा कर्मचाऱ्याला तुलसीरत्न हा पुरस्कार संस्थेच्या वतीनं दिला जातो. हा पुरस्कार देत असताना सर्व कर्मचारी समान आहेत, सर्वांचं काम चांगलं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 2018-19च्या दरम्यान या पुरस्काराला संस्थेनं सुरुवात केली आणि या संस्थेचा पहिला तुलसीरत्न मिळण्याचा मान जो आहे तो मला मिळाला, याचा मला अभिमान आहे. त्यानंतर याच संस्थेचे बबन पांचाळ सर असतील, प्रवीण रंगदळ सर असतील, त्याचबरोबर इंग्लिश स्कूलच्या पैठणकर मिस असतील आणि यावर्षी दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे तो 2 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिला जात आहे. त्यापैकी तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालयाचे कर्मचारी भारत उघडे सर यांना हा पुरस्कार दिला जातोय आणि मॉडर्न कॉलेजचे संतोष प्रधान सर जे आहेत यांना हा पुरस्कार दिला जातोय. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या कार्याचा जो गौरव आहे तो गौरव या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे, त्यांचा सन्मान केला जात आहे. आणि म्हणून हा पुरस्कार जरी भारतरत्न पुरस्कार किंवा पद्मविभूषण या पुरस्कारासारखा जरी नसला तरी या संस्थेमध्ये काम करत असताना तुमचा जो सन्मान होतोय आणि जी अमाऊंट तुम्हाला दिली जाते ही अमाऊंट जी आहे तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा असते आणि त्या कार्यातूनच इतर कर्मचाऱ्यांनी त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो. म्हणून संस्था प्रत्येक कर्मचाऱ्याचं इव्हॅल्युएशन करत असते आणि सरांच्या आईच्या नावानं दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार, या पुरस्काराची जी जाणीव आहे ती जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असावी आणि त्याचबरोबर हा पुरस्कार घेत असताना तो पुरस्कार मिळाला म्हणजे तिथेच काम न थांबवता अधिकचं काम त्या कर्मचाऱ्यानं करावं म्हणून हा पुरस्कार प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेच्या वतीनं दिला जाणार आहे. आणि म्हणून ज्या कर्मचाऱ्याला हा पुरस्कार मिळतोय त्या कर्मचाऱ्याची कार्याची जाण घेऊन तुम्ही सर्वांनी देखील तो पुरस्कार पुढच्या वर्षी कसा मिळेल या पुरस्कारासाठी या संस्थेमध्ये अनेक जणांची चर्चा होती, परंतु याला मिळेल किंवा त्याला मिळेल अशी चर्चा असताना देखील मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की योग्य असं इव्हॅल्युएशन करून संस्थेनं त्या कर्मचाऱ्याला सन्मानित केलेलं आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्याला हा पुरस्कार मिळालेला असेल त्यानं त्या पुरस्कारातून प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या वर्षी अधिकचं काम करावं आणि तो पुरस्कार आपल्याला कसा मिळेल याचा प्रयत्न करणं या ठिकाणी चांगलं राहील असं मला वाटतं. या कार्यक्रमानिमित्त शिक्षकांना जो हा पुरस्कार दिला गेला आहे हे देत असताना या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजे जे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे, त्या कर्मचाऱ्यामधून संस्थेला गुणवत्ता निर्माण करावी, त्यांनी ती गुणवत्ता संस्थेला द्यावी. कारण कुठल्याही संस्थेचा विकास हा विकास होत असताना जरी संस्थेचा विकास झाला तरी हा पुरस्कार मिळत असताना त्या संस्थेचा विकास या त्या कर्मचाऱ्याच्या कार्यावरती अवलंबून असतो आणि म्हणून कुठलीही संस्था विकासाच्या वाटचालीवर जात असताना तुमचं जे योगदान आहे ते योगदान सगळ्यात महत्त्वाचं असतं हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि म्हणून तुमचे प्रयत्न, तुमचे प्रोत्साहन, तुमची प्रेरणा आणि त्याच्या गुणाची कदर करून, तुमच्या गुणवत्तेची कदर करून संस्थेनं हा पुरस्कार तुम्हाला त्याचं मानांकन दिलेलं आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी सभागृहातील सर्व कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी या संस्थेच्या 4 महाविद्यालयांना नॅटचं जी बी ग्रेड आहे ते बी ग्रेड या संस्थेला मिळालेलं आहे आणि या सर्व कर्मचाऱ्याचा जो हात आहे तो हात या बी ग्रेडसाठी आहे. आणि त्यातून काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा यानंतर या ठिकाणी नामांकन होईल. या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचं ज्यावेळेस आपण अभिनंदन करतो किंवा यांचा गौरव करतो हे करत असताना संस्था या कर्मचाऱ्याच्या पाठीवरती नेहमीच हात देत असते. याच्या अगोदर देखील संस्थेनं या महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांना दुबई टूर दिली, त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना मनालीची टूर दिलेली आहे. ते शिपायापासून प्राचार्यापर्यंत आणि
जे नॉन टीचिंग कर्मचारी आहेत यांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या कामामध्ये एक उत्साह यावा म्हणून संस्था नेहमीच या कर्मचाऱ्यांना पाठीवरती थाप देण्याचं काम ही संस्था करत असते आणि अशीच थाप यापुढे या कर्मचाऱ्यांच्या पाठीवरती असावी आणि या संस्थेच्या कामामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान असावं आणि या संस्थेची वाटचाल पुढे अशीच चालू राहावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आलेल्या सर्व अतिथींचं त्याचबरोबर तुम्हा सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मी मनस्वी असं स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना हा पुरस्कार मिळतो आहे आणि दुसऱ्या बाजूने जिम्मेदारी अशी वाढते आहे की महापुरुषांची विचारधारा अंगीकारताना आपल्याला समतेचे पाईक बनायचं आहे. तेव्हा हा केवळ पुरस्कार नसून एक पुढच्या कार्याच्या दृष्टीने जिम्मेदारीचं देखील एक काम आहे आणि समतेचे पाईक म्हणून आपल्याला तिथे पुढे आपला चेहरा करायचा आहे. या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आज रोजीपर्यंत मागील 4 पुरस्कार तुळशीरत्न दरवर्षीप्रमाणे देण्यात आलेले आहेत. क्रांतिबा ज्योतिबा फुले 11 एप्रिलच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार प्रदान केला जातो, परंतु नॅकच्या कार्याच्या असलेल्या कामाच्या तणावामुळे हा पुरस्कार पुढे गेला आणि आज रोजी 26 जून आणि महापुरुष राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. तेव्हा पुनश्च एकदा आपले धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथीमधील बलबीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मनोहर सिरसाट सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हास मार्गदर्शन व सदिच्छा व्यक्त कराव्यात. आदरणीय डॉक्टर मनोहर सिरसाट सर. या आजच्या तुलसी संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृह उद्घाटन आणि तुलसीरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष, देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि तुलसी शैक्षणिक समूहाचे सर्व आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक प्रदीप रोडे सर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे माननीय इंजिनियर अशोक एरेकर साहेब, माननीय श्री सुहास हजारे साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि उपस्थित सर्व मित्र, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. मी या निमित्तानं एक नोंदी फक्त आपल्यासमोर ठेवतो आणि त्या नोंदी अशा आहेत की बीड शहरामध्ये अत्यंत दर्जेदार आणि सर्व सुविधायुक्त अशा पद्धतीची संस्था म्हणजे स्नेहसंमेलन असू द्या किंवा कुठलेही कार्यक्रम असू द्या किंवा परवा झालेलं 4 महाविद्यालयाला हजारे साहेब एरेकर साहेब तुम्हाला मी सांगितलं पाहिजे, मीही एका मोठ्या महाविद्यालयामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करतोय, परंतु विना अनुदानित 4 महाविद्यालयाचं एकदाच नॅक करून बी दर्जा ब दर्जा मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. ही गोष्ट तुलसी शैक्षणिक समूहातील या संबंध कर्मचाऱ्यांच्या बळावर प्राध्यापक प्रदीप रोडे सरांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झालेली आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं त्या दिवशी मी म्हटलं की महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे की विनाअनुदानित महाविद्यालयांचं नॅक करून घेणं, म्हणजे खरं तर अनुदानित महाविद्यालय सुद्धा नॅक करायला धजावत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या भौतिक सुविधा नाहीत, अशा पद्धतीचं मनुष्यबळ नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्या काळामध्ये प्राध्यापक प्रदीप रोडे सरांच्या नेतृत्वामध्ये या पद्धतीनं विनाअनुदानित संस्थांचं नॅक करून घेणं आणि गुणात्मक दृष्ट्या शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकून राहील या पद्धतीनं काम करणं हे प्राध्यापक प्रदीप रोडे आणि आईबद्दलचं ममत्व, त्यांचं वात्सल्य तुम्ही त्या आईला भेटल्यावर कळते. अनेक जण सगळेच भेटले असतील तुम्ही, किती मायाळू स्वभाव आहे त्या आईचा आणि त्या आईच्या नावानं हा पुरस्कार आहे. तेव्हा तुमची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. ही संस्था आपली आहे. शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा प्रमाणभूत मांडून आपण अत्यंत निष्ठेनं संस्था ज्या पद्धतीनं आपल्या पाठीशी उभी आहे त्याच पद्धतीनं आपणही संस्थेच्या पाठीशी प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करावं या पद्धतीचं एक आशावाद आपल्याकडून मी व्यक्त करतो. आज जे 2 मान्यवर तुलसीरत्न पुरस्कारासाठी या ठिकाणी त्यांचं नामांकन झालेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांचंही या निमित्तानं या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल प्राध्यापक रोडे सरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. या तुलसी शैक्षणिक समूहातील कर्मचारी अस्मिता साळवे मॅम यांच्या स्वलिखित एका पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी होत आहे. मी सर्व अतिथींना विनंती करतो की या पुस्तकाचं विमोचन करावं. साळवे मॅम यांनी देखील समोर विचारमंचाकडे यावं. सिरूट हिस्ट्री 24 वुमन्स हू चेंज द वर्ल्ड या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन होत आहे. जगाला गवसणी घालताना आणि एक आगळ्या वेगळ्या दिशेकडे घेऊन जाताना या महामातांनी आपल्या कर्तृत्वाची कार्यप्रणाली या ठिकाणी महाराष्ट्राला नव्हे तर भारताला दाखवून दिलेली आहे. त्या महामातांच्या आदराप्रती मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तेव्हा सर्व अतिथींच्या हस्ते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि तुलसी शैक्षणिक समूहातील एक कर्मचारी या नात्याने त्यांचं स्वलिखित पुस्तक या ठिकाणी पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी होत आहे. आपणही सर्वांनी टाळ्यांचा गजरात स्वागत करूया. धन्यवाद सर. या कार्यक्रमाची नियोजित रूपरेषा थोडीशी बदलून आपण या ठिकाणी आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने या वितरण सोहळ्याचं या ठिकाणी वितरण सोहळा संपन्न करत आहोत. तेव्हा हा वितरण सोहळा तुलसीरत्न हे आदरणीय सरांच्या आईचं नाव आणि ही माऊली केवळ त्या कुटुंबापुरती एक माऊली नसून आम्हा तुलसी शैक्षणिक समूहातील सर्व परिवार आम्ही समजतो आहोत. केवळ आमचा हा शैक्षणिक समूह नसून तुलसी परिवार आहे आणि ह्या परिवारातील आम्ही सर्व लेकरं आहोत. तेव्हा या आईच्या प्रती काय सांगावी आईची महती, काय सांगावी आईची माहिती. गाता गाता होते ईश प्राप्ती, शुद्ध होईल मन करता गुणगान, शुद्ध होईल मन करता गुणगान. आमची आई आमचा अभिमान, आमची आई आमचा अभिमान. या आईच्या नावाप्रती हा तुलसीरत्न या नावाने जाणारा हा पुरस्कार वर्षाप्रती आमच्या तुलसी शैक्षणिक समूहातील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा हा तुलसीरत्न पुरस्कार सर्वप्रथम तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील आजपर्यंत सातत्यपूर्वक निष्ठेप्रमाणे काम करत राहिले असे आदरणीय भारत उघडे सर यांना प्रदान होतो आहे. मी भारत रघुनाथ उघडे यांना आपल्या परिवारासह विनंती करतो की आपण विचार मंचावरती येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. आज या सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी आणि तुलसीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने सर्व उपस्थित अतिथींच्या हस्ते आज तुलसी शैक्षणिक समूहातील तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील या वर्षीचे ग्रेट कर्मचारी भारत उघडे सर यांना हा पुरस्कार सन्मानित होत आहे. आणि तुलसी शैक्षणिक समूह बीडपासून सुरुवात होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शैक्षणिक चळवळीच्या निमित्ताने गगनभरारी घेत आहे. तेव्हा ही गगनभरारी व्यतीत होताना छत्रपती संभाजीनगरमधील मॉडर्न कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड IT या महाविद्यालयातील कर्मचारी संतोष श्रीरंग प्रधान यांना जातो आहे. तेव्हा यावर्षीच या दुसऱ्या पुरस्काराची निर्मिती म्हणून आणि दुसऱ्या पुरस्काराची पहिली प्राप्ती म्हणून मी संतोष प्रधान सर यांना सहपरिवार विचार मंचाकडे येऊन आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतो.
पुरस्कार प्राप्तांसाठी आपल्यासाठीही म्हणणारा एक दिवस, आपल्यासाठीही म्हणणारा एक दिवस आपल्याजवळ येतो, आपल्यासाठीही म्हणणारा एक दिवस आपल्याजवळ येतो आणि कोमेजलेल्या मोगऱ्याचा सुगंध मनात पुन्हा दरवळतो, कोमेजलेल्या मोगऱ्याचा सुगंध पुन्हा मनात दरवळतो. हा 1 वर्षापासून दरवळत राहणारा सुगंध मनात कायम घर करून होता आणि त्याचा आज या 2 रत्नांना पुरस्कार प्राप्त करताना हा तुळशी शैक्षणिक समूहामध्ये दरवळणारा हा विचाराचा, हा कर्तृत्वाचा आणि ह्या आपुलकीच्या नात्यातील दबून बसलेला हा सुगंध व्यतीत होत आहे. आदरणीय प्रधान सर, मॉडर्न कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड IT छत्रपती संभाजीनगर सहपरिवार सन्मानित होत आहेत. मी सर्व अतिथींचे धन्यवाद मानतो. रोडे सरांच्या माध्यमातून काम पुढं आलं की नाही म्हणता येत नाही आणि तुळशी शैक्षणिक समूहाचं असलं की एक घरच्यासारखं आपुलकीचं नातं वाटतं. असेच आपुलकीचं नातं जपून तुम्हा सर्वांमध्ये आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून लाभले असे बीडचे तहसीलदार माननीय सुहास हजारे साहेब यांना विनंती करतो की आजच्या निमित्ताने आम्हास मार्गदर्शन व सदिच्छा व्यक्त कराव्यात. आदरणीय हजारे साहेब. जगाला शांतीचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आपण ज्यांची जयंती अतिशय उत्साहानं साजरी करीत आहोत असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आज या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो. या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या बीड जिल्ह्यात देखील काम केलेले येरेकर सर, कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर, तसेच आमचे मित्र सहाय्यक आयुक्त गोखले सर, माझे मित्र शिरसट सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक प्रदीपजी रोडे सर आणि आपण सर्व उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक. खरं तर या रोडे सरांना आम्हाला निमंत्रण दिलं की कार्यक्रमाला यावंच लागतंय, तर ते आज मिटिंग असताना आरो मिटिंग आमच्या महिन्यातून असते, परंतु सरांचं एवढं प्रेम आहे आणि एवढं आग्रह निमंत्रण दिल्यानंतर कुणी येऊ शकतं. मिटिंग सोडून मी या ठिकाणी आलो. गोखले सरांना माहीत आहे. तर सरांचं जे कार्य आहे ते 1999ला त्यांना जे या ठिकाणी एवढंसं रोपटं लावलं शैक्षणिक चळवळीमध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, ते कार्य करत असताना जे त्यांना विविध ठिकाणी त्यांना शाखा काढल्या, शैक्षणिक चळवळ रुजवण्याचं काम केलं. शैक्षणिक दालन अतिशय गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी, होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांना शिक्षणाचं दालनं खुली करून दिली आणि त्यांना संधी उपलब्ध करून दिली. कारण का फॅशन डिझाईनचं कॉलेज इथं नव्हतं, परंतु अनेक लोकांना पुणे, मुंबई या ठिकाणी जाऊन त्यांना इच्छित जे कोर्स करायचा आहे ते करावा लागत होता. परंतु याच ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमधील पोटेन्शियल त्यांना ओळखून या ठिकाणी त्यांना कॉलेज चालू केलं, लोकांना संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळं अनेक गुणी विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत. सरांनी जे शैक्षणिक चळवळ सुरू केले ती बीड पुरतीच मर्यादित न ठेवता धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, अत्यंत नियोजन पद्धतीने त्यांना काम सुरू केलेलं आहे. आणि तदनंतर आता मला वाटतं पुण्यामध्ये सुद्धा एक शाखा आपण करत आहोत. तिथं सुद्धा देखील एक ताकदीनं काम शैक्षणिक काम सुरू करण्याचं सरांनी काम केलेलं आहे. सामाजिक देखील काम त्यांचं आम्ही बघतोय, धार्मिक काम देखील त्यांचं बघतोय. हे शैक्षणिक चळवळ महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीनं उभारत असताना त्यांचं सामाजिक भान जे आहे, सामाजिक चळवळ जे आहे, सामाजिक जिव्हाळा जो आहे तो या पुरस्कारामधून आम्हाला दिसतो. कारण प्रत्येक संस्थेमधल्या वर्ग 4 पासून
शिपाई संवर्गापासून जे प्राध्यापक प्राचार्य लोक असतील त्यांच्यावर एक समन्वय ठेवून, लक्ष ठेवून, अतिशय कौटुंबिक वातावरण निर्मिती ठेवून त्यांच्यामध्ये काम करणारी एक व्यक्ती, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. आणि मी असं ऐकलं की आणि या संस्थेमधील जे कर्मचारी आहेत ते स्वतःला कधी जाऊ शकले असतील, पण सध्या सरांना जी प्लॅनिंग करून काही लोकांना परदेशवारीसाठी पाठवलं, त्यांना सहल घडून आणली. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा एवढा मोठा संस्थाचालक मी पहिल्यांदा त्यांच्या रूपाने बघतोय. निश्चितच सरांचं काम जे आहे ते एक सर्व लोकांना मार्गदर्शक आहे आणि सर्वांना प्रेरणा देणार आहे. आणि हे काम करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. म्हणूनच आपल्या कर्मचाऱ्यामध्ये जे गुणी कर्मचारी आहेत, जे उत्कृष्ट काम करतात, त्यांचं पोटेन्शियल ओळखून किंवा त्यांचं कामाचं मूल्यांकन करून त्यांना पुरस्कार त्यांच्या आईच्या नावानं द्यायचं नियोजित ठेवलेलं आहे. त्या अनुषंगानं आज मला वाटतं संतोष प्रधान सर आणि भारत उघडे सर यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे. वास्तविक एक छोट्याशा रोपट्याचं एक वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना उघडे सर आणि ते प्रधान सर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. आपण सर्व प्राचार्य महोदय असतील किंवा प्राध्यापक वर्ग असतील, ते प्रत्येक संस्थेला मोठं करण्याच्या अनुषंगानं आणि सतत दिवस रात्र मेहनत करून या संस्थेचं नावलौकिक व्हावं आणि गुणांकन वाढावं, मूल्यांकन वाढावं या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करतात. या पुरस्कारामध्ये सर्वच लोक काम करत असतात, म्हणून त्या संस्थेचं काम मोठं होत आहे हे सरांना माहिती आहे. पण त्यात जास्तीचं काम करणारा किंवा जास्त मेहनत करणारा ते ओळखून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना पुरस्कार दिला जातोय. त्या दोघांचं ज्यांना पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यांचं मी शब्दसुमनात मी स्वागत करतो, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला नाही त्यांना सगळ्यांनी जरा चेहरे छोटे केलेले आहेत असं तसा विषय नाही. तुम्ही सुद्धा तेवढीच मेहनत केलेली ज्या की प्रधान सरांना आणि केलेल्या आहे, ते प्रधान सरांनी उघडे सरांना केले. तुम्ही सर्वांना पण तेवढीच मेहनत केलेली आहे हे लक्ष घ्या. हे प्राथमिक स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्यांचंही स्वागत करतो, त्यांचंही अभिनंदन करतो आणि आपलं सर्वांचं मी प्राध्यापक आणि या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी सरांना बोलण्याची संधी दिली, मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्याला बळकटी देतानाच न मिळालेल्या पुरस्कारांचे चेहरे ओळखून आपण त्यांनाही सदिच्छा व्यक्त केला. पुनश्च आपले एकदा धन्यवाद. आजच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आवर्जून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरचे माननीय इंजिनियर अशोक एरेकर साहेब या निमित्ताने उपस्थित आहेत. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आम्हास मार्गदर्शन करावं. आदरणीय एरेकर साहेब. सर्वप्रथम या ठिकाणी आज आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा जी संस्था किंवा जो व्यक्ती किंवा जो देश अंगीकारेल आणि त्याप्रमाणे कार्य करेल तर त्याचा उत्कर्ष, त्याचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की फुले शाहू आंबेडकर यांचे जे विचार आहेत हे निसर्गाच्या वातावरणाशी सुसंगत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये तुलसी आईच्या रूपाने आणि नावाने आमचे मित्र प्रदीपरावजी रोडे सर
आणि जे काही रोपटं लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. आणि हा साधा सुद्धा वटवृक्ष नाही. तुम्हाला माहीत आहे की खाजगी संस्था असून सुद्धा नॅकच्या माध्यमातून त्याला बी ग्रेड मिळवणं हे फार अवघड काम आहे. आणि प्रदीप सरांच्या प्रदीप्त मेमरीनं, त्यांच्या प्रज्ञेनं, त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या तळमळीनं मी पाहतोय, प्रदीप सरांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहतोय मी. हा माणूस स्वच्छंदी आहे, एका जागी न बसणारा आहे. काहीतरी करायचं आहे, प्रत्येक क्षणी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे शिक्षणाच्या महासागरामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची महती आम्हाला सांगितली की जो शिक्षण घेईल तो वाघिणीसारखं गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सरांच्या आईच्या नावाने ज्या 2 शिक्षकांना तुलसीरत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, ते दुसरे काही नाही, ते वाघ आहेत त्या संस्थेचे. आणि बाकीचे जे काही वाघ आहेत शिक्षक म्हणून आणि शिक्षिका म्हणून, त्यांनी निराश व्हायचं कारण नाही. त्यांचा सुद्धा नंबर हा लवकरच लागणार आहे. आणि मी सरांना विनंती करेन की जेवढ्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेतून एक असा तुलसीरत्न पुरस्कार, जशा तुमच्या संस्था वाढता आहेत, पुरस्काराचे प्रमाण सुद्धा वाढवावे. मला माहीत आहे आपण शाहू महाराजांसारखे उदार आहात, दिलदार आहात आणि प्रजेचं हित करणारे आहात. याच्यामुळं काय होईल की तुलसी रत्न म्हटल्यावर ह्या संस्थेचं नाव तुलसी आहे आणि त्या तुलसी संस्थेचे रत्न म्हणजे मुलं आहेत. आणि मुलांनी आईच्या या शाळेला किंवा घराला मोठं करणं ते मुलाचं कर्तव्य ठरतं. या कर्तव्य भावनेमधून त्या संस्थेला तुम्ही बीड काय, मी तर म्हणेल महाराष्ट्रात काय, पण भारतात सुद्धा तुम्हाला या संस्थेला नंबर 1 करायचा आहे. अशी या ठिकाणी आपण भीमप्रतिज्ञा करूया. आता भीमप्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेबांच्या नावाची प्रतिज्ञा करूया. आणि भीमाचा संकल्प हा महान संकल्प असतो आणि त्यासाठी 18 तास तुम्हाला मेहनत करावी लागते. पुरस्कार घेतल्यानंतर झालं गंगेत घोडं न्हालं असं नाही. 18 तास काम करून या शैक्षणिक संस्थेला म्हणजे आपल्या आईच्या संस्थेला मोठं करणं याची जबाबदारी सगळ्यात मोठी या तुलसीरत्न पुरस्कार प्राप्त लोकांवर आहे. हे लक्षात घ्या. जबाबदारी अनेक पटीनं वाढलेली आहे. आणि ज्याप्रमाणे एक तुलसीरत्न जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहे, इतर प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, प्राचार्यांनी सुद्धा याच्यामध्ये त्याप्रमाणे उडी घ्यावी आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी या संस्थेला मोठं करावं. संस्था मोठी झाली म्हणजे शिक्षक मोठा होईल आणि शिक्षक मोठा झाला म्हणजे इथले जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा लौकिक, त्यांचा सुद्धा समाज आणि त्यांचा सुद्धा संकल्प मोठा होईल. या आशेमुळे मी या ठिकाणी आलेलो आहे. प्रदीप रोडे सरांचा परिचय तसा मी 2017ला या ठिकाणी आलो होतो. सरांच्या घरी एक पाहुणा म्हणून या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म्हणून जॉईन झालो होतो आणि सरांच्या घरी आलो होतो, पण सरांची आणि माझी भेट झाली नाही. आणि इतर कार्यामध्ये मी नंतर मग्न झालो. आणि मागच्या महिन्यामध्ये प्रदीप रोडे सर आमच्या शाजापूर या गावामध्ये आमच्या भिक्खू करुणानंद थेरो यांच्याकडे त्यांच्या मार्फत भोजनदान होतं. म्हणजे हा माणूस वेळून येतो आणि भिक्खू संघास औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या भिक्खू संघास भोजनदान करतो आणि एकटा येत नाही, पूर्ण कुटुंबासह येतो. त्याच्यामुळे धम्माप्रती
यांची जी काही श्रद्धा आहे ती इंद्रस्तंभासारखी आहे आणि असे श्रद्धावान उपासक आणि उपासिका आज या काळाची गरज आहे. मी पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी जवळपास 2 ते 4 विहारं होती. त्या विहारामध्ये काही ठराविक लोकच यायचे आणि ज्यांचं घर त्या विहारात जवळ आहे ते तिकडे फिरकायचे सुद्धा नाहीत. बघा, म्हणजे ज्याला धम्माची, ज्ञानाची, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची गोडी आहे तो बीडहून छत्रपती संभाजीनगरला येतो आणि शेजाऱ्याच्या घराजवळ विहार आहे. बाबासाहेब म्हणाले की विहारामध्ये जाऊन कमीत कमी रविवारी तरी उपासक आणि उपासिकांना विहारात गेलं पाहिजे. तथागत जे जगाचे गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत, तथागता एवढा अभ्यास, एवढी तपश्चर्या आणि मानवाचा कल्याण करणारा मंत्र आजपर्यंत जगामध्ये कोणीही दिलेला नाही. एवढं मोठं आदरस्थ स्थान आमच्याकडे असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानलं, तथागत गौतम बुद्धाला, महात्मा फुलेला आणि कबीरांना त्यांनी गुरु मानलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी म्युरल्स तुम्हाला दिसत आहेत. अशा प्रकारची शाळा आणि हॉल आणि त्याचं उद्घाटन करण्याची मला आज संधी मिळाली आणि ती रोडे सरांमुळे मिळाली. मी त्यामुळे त्यांचा शतशः आभारी आहे. सर, मी तुम्हाला फक्त सांगतो की तुम्हाला बक्षिसाची रक्कम वाढवायला सांगितली नाही, फक्त संख्या वाढवायला सांगितली आहे आणि जी काही संख्या वाढेल त्याच्यामध्ये सुद्धा मी माझ्या येरेकर परिवारातर्फे योगदान जरूर देणार आहे. तुम्ही फक्त सांगावं. त्याचप्रमाणे मी आता तुम्ही सगळे प्राध्यापक आहात, शिक्षक आहात. लक्षात घ्या, आजची जी काही परिस्थिती आहे आपल्या भारत देशाची, त्यातल्या त्यात महाराष्ट्राची आणि राजकारणाबद्दल बोलायला नको. राजकारण्यांनी आपल्या या बीड जिल्ह्याचं नाव अगदी रसातळाला नेऊन ठेवलेलं आहे. बाहेरच्या जिल्ह्याच्या लोकांना वाटते की बुवा बीड जिल्ह्यात खरंच माणसं राहतात का हो? इतकं क्रूर वातावरण कसं काय असू शकतं? याचं एकमेव कारण आहे की या जिल्ह्यामधले जे लोक आहेत त्यांनी जर या महामानवांना आदर्श मानण्यास सुरुवात केली तर निश्चितपणे या वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होईल. जो फुले शाहू आंबेडकराचा आणि तथागताचा विचार मांडेल. मी माझ्या स्वतःच्या फॅमिलीचं उदाहरण नेहमी देत असतो. आज माझ्या फॅमिलीमध्ये 25 सुपर क्लासहून अधिकारी आहेत. माझा पुतण्या आशिष येरेकर अमरावतीचा कलेक्टर आहे. म्हणजे माझे आई वडील शेतात काम करणारे मजूर आणि आम्ही 5 भावंड सुपर क्लासहून आहोत. आमचे मुलं मुली सुद्धा त्याच प्रकारचे आहेत. हा एवढा विकास केवळ शिक्षणामुळे झाला आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रत्येक श्वासागणिक आम्ही जोपासतो, पाळतो. त्यामुळं बोलताना, वागताना आणि श्वास घेताना आमच्या DNA मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांच्या DNA मध्ये, विचारामध्ये, आचरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, तो माणूस आणि त्याचा प्रवास माणसापासून महामानवाकडे निश्चितपणे होतो. हे मी स्वानुभवाने तुम्हाला सांगतो. मी अभियंता जरी असलो, PWD कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे PWD म्हणजे चिखल, तर तुम्हाला मी अभिमानानं सांगेन त्या चिखलातलं मी कमळ आहे. आणि कमळ कशामुळं आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या शिकवण आहेत त्या मी अंगीकारल्या आहेत. आणि 30 जूनला मी आता सेवानिवृत्त होत आहे. माझ्या कार्याचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही, ती हे असेल. परंतु बऱ्याच अंशी छत्रपती संभाजीनगरला जे आज रूप आलेलं आहे, नटवलेलं आहे,
ते PWDच्या माझ्या विभागाने लटवलेलं आहे. त्याचं श्रेय हे मला जातं आणि शासनाला जातं. शासनाच्या खुर्चीवर बसून सुद्धा आपण सामाजिक कार्य करू शकतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की मोक्याच्या आणि माराच्या जागा आपण हस्तगत करा. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला शासन करती जमात बनायचं आहे. तर या सामाजिक शैक्षणिक संस्थेमधून मी आशा करतो, रोडे सर, आपण अनेक आंबेडकरांसारखे विद्यार्थी घडवणार. त्याहीपेक्षा म्हणेल, बाबासाहेबांना विद्यार्थी मिलिंद पाहिजे होता. मग त्यासाठी तुम्हाला शिक्षक जे आहेत ते नाक्षल या ठिकाणी निवडावं लागतील आणि घडवावे लागतील. एवढं बोलतो. आणि बाबासाहेबांनी सांगितलेली जी काही शिक्षणाची महती आहे ती खऱ्या अर्थानं बीड शहरामध्ये प्रदीप रोडे सरांनी या ठिकाणी रोवलेली आहे आणि पाळलेली आहे. आणि त्याचा हा जो काही प्रसार आणि प्रचार होतो आहे, बीड शहरातला माणूस छत्रपती संभाजीनगरमध्ये संस्था काढतोय, धाराशिवमध्ये संस्था काढतोय, पुण्यामध्ये संस्था काढतोय. मला वाटते माझे मित्र चाटे होते बघा, बच्चींद्र चाटे, तसे त्या चाटे क्लासेसचे पूर्ण क्लासेस त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कव्हर केले. तसे तुमचे सुद्धा तुलसी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे पूर्ण महाराष्ट्रभर होतील याच्या अशी मला आशा आहे. आणि तसं व्हावं. आणि जेणेकरून या संस्थेमध्ये, शैक्षणिक संस्थेमध्ये बहुजन वर्गातली मुलं, बहुजन समाजातील मुलं ज्यांना आज शासनाच्या धोरणानुसार ते शिकू नयेत अशा प्रकारची प्रक्रिया राबवत आहेत, अशा प्रकारची SOP त्यांची सुरू आहे. आणि या SOPला छेद देण्याचं काम आज प्रदीप रोडे सर करत आहेत. या संस्थेमध्ये बहुजन समाजातील मुलांनी आणि मुलींनी प्रवेश घ्यावा आणि या ठिकाणी चांगला उत्तम असा विद्यार्थी आणि नागरिक घडवावा अशी मला अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आपण पूर्ण करणार ही आशा बाळगतो. या ठिकाणी जास्त न बोलता प्रदीप सरांनी मला बोलवलं, माझा सन्मान आणि सत्कार केला. त्यामुळे मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋणी राहील. आणि सर्व जमलेल्या शिक्षक आणि माझ्या रमाईच्या लेकींना मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग, माता रमाईचा त्याग आणि माता जिजाऊ मातेंचा शिकवण आणि माता सावित्रींचा जो काही शिक्षणाबद्दलचा लढा आहे, सावित्री माईच्या अंगावर आणि त्यांच्या शरीरावर जे काही पुण्यामध्ये व्हायचं तुम्हाला माहीत आहे. किती कठीण परिस्थितीतून सावित्री माईंनी मुलींना शिक्षण करावं, शिकावं म्हणून प्रवास केलेला आहे, संघर्ष केलेला आहे, नव्हे क्रांती केलेली आहे. तर ह्या क्रांतिकारी याच्यामध्ये तुम्ही शिक्षक आहात. त्यामुळे तुम्ही सावित्री माईचा आदर्श समोर ठेवा आणि तिच्यासारखं जर 10% काम केलं तर ही तुलसी इन्स्टिट्यूट तुम्ही सर्वोच्च शिखरावर निश्चितपणे घेऊन जाल अशी मला आशा आहे. सर्वांना जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. आपल्या महत्त्वपूर्ण वक्तव्याने आम्ही खरोखरच प्रभावित झालेलो आहोत. प्रभावित झालो आहोत म्हणण्यापेक्षा आपणच प्रभावशाली आहात. जर कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागापेक्षा सार्वजनिक शिक्षण विभाग असता तर आम्हालाही बरं वाटलं असतं. कारण आपण व्यक्त झालात संभाजीनगरचा कायापालट करताना एक अधिकारी व्यक्ती म्हणून समाजाप्रती ऋण फेडताना काहीही करू शकतो आणि समाजाचा बदल घडवून आणू शकतो. तेव्हा हा बदल शिक्षण विभागामध्ये जर झाला असता तर आम्हीही आनंदाने या ठिकाणी आपल्याला पाहता आलं असतं. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुलांच्या कर्तव्याची जाणीव, आईवडिलांच्या आत्मीयतेने काय असायला पाहिजे आणि भीमप्रतिज्ञेची जबाबदारी आम्हाला पुन्हा एकदा त्या प्रतिज्ञेची आठवण करून आम्हाला आमच्या जबाबदारीची आठवण करून दिलात त्याबद्दल आपले पुनश्च एकदा धन्यवाद सर. मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या भवित्यासाठी दीप लावू,
कोणती ना जाततयाची कोणता ना धर्मतयांचा माणसांतल्या माणसासाठी माणसातल्या माणसासाठी हीच माणसाची पायवाट हाती घेऊन शिक्षणाची क्रांतीचे बीज रोवताना सर्व कर्मचाऱ्यांची दुःख मन समजून घेताना समाजाप्रती आपलंही काही ऋण फेडणं कर्तव्य आहे हे समजून सर्व समाज दर्जाचं काम करत असताना आदरणीय आजच्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक तुलसी शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व आणि या तुलसी शैक्षणिक समूहाचा आधारवड माननीय प्रदीप रोडे सर यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याबाबत विनंती करतो. आदरणीय रोडे सर. आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपला सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयाचं जे छोटखानी सभागृह आहे या सभागृह प्रसंगी आजचे जे उद्घाटक आहेत आदरणीय धम्मोपासक अशोक एरेकर साहेब, बहुतांशी विचारपीठातल्या बसलेल्या लोकांना मी सांगू इच्छितो, अधिकारी म्हणून काम करत असताना बरेचसे अधिकारी जे आहेत त्यांचं वक्तृत्व हे आपल्याला पाहायला मिळत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आदरणीय एरेकर साहेब काही दिवस प्रोफेसर म्हणून काम करत होते. म्हणून त्यांचं जे वाचन असेल त्याचबरोबर धम्माचा अभ्यास असेल आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की धम्माचं आचरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धम्म सांगणं आणि धम्म आचरणात आणणं याच्यामध्ये बरीचशी तफावत आहे. धम्माचं आचरण करणारे सहृदयी आणि जो कोणी व्यक्ती धम्माचं आचरण करतो त्याच्या मनामध्ये निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीबद्दल करुणा जागृत होते असे आपले एरेकर साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी दुसरे जे आपले अतिथी आहेत समाज कल्याणचे आयुक्त सहआयुक्त प्रदीप भोगले साहेब, ज्यांनी थोडक्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं आणि व्यस्त शेड्यूलमधून ते या ठिकाणी आले. असे बीड शहराचे नायब तहसीलदार आदरणीय सुहास हजारे साहेब, या ठिकाणी एरेकर साहेबाचा आपण विशेष धन्यवाद आणि अभिनंदन यासाठी देऊ की छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब आलेले आहेत आणि अधिकारी म्हणून त्यांना तिथं थांबणं आवश्यक असताना सुद्धा त्यांच्या हायर अथॉरिटीची त्यांनी परवानगी घेऊन आपल्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आपलं धन्यवाद. विचारपीठावरती उपस्थित असलेले बलभीम महाविद्यालयाचे प्रोफेसर, आमचे मित्र, ज्यावेळी तुलसी शैक्षणिक समूहामध्ये कुठलाही कार्यक्रम असतो आणि कुठलीही अडचण असेल, पत्रिका बनवण्यामध्ये असेल किंवा कुठला ड्राफ्ट बनवण्यामध्ये असेल, तर आमचे सगळे कर्मचारी हक्कानं या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेतात, ते सातत्यानं मार्गदर्शन करतात. असे आमचे सन्माननीय मित्र प्रोफेसर मनोहर सिरसाट सर, ज्यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी 40 ते 50 विद्यार्थ्यांना
इंग्रजीचं उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्याच्यापैकी काही विद्यार्थी ॲज अर्न अँड लर्नच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहेत. असे माझे मित्र प्राध्यापक अर्जुन राठोड सर, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळं, मग ते शिपाई ते प्राचार्य असतील, ज्यांच्या अथक परिश्रमामुळं तुलसी शैक्षणिक समूहाची मान शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंचवण्याचं ज्यांनी काम केलं ते तुम्ही सगळे कर्मचारी. आणि या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे आपण गेल्या 4 वर्षापासून सुरू केलेला आहे. या पुरस्काराचं हे 5वं वर्ष आहे. थोडक्यामध्ये या संस्थेची जी सुरुवात आहे ही सुरुवात 2006 पासून झालेली आहे. मान्यवरांना मला सांगायला या ठिकाणी आवडेल की ज्यावेळेस हे तुलसी संगणकशास्त्र महाविद्यालय सुरू करण्याच्या पूर्वी आमचे मित्र प्राध्यापक जाधव सर आणि मी 2000 पासून हे महाविद्यालय सुरू केलेलं होतं. ही गोष्ट बहुतांशी तुम्हाला कुणाला माहीत नाही. म्हणजे याची सुरुवात कशी झालेली आहे, 2000ला इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या नावानं हे महाविद्यालय सुभाष रोड या ठिकाणी चालू होतं. 2000 ते 2005 पर्यंत आम्ही दोन्ही मित्रांनी जेवढा काही पैसा आहे तेवढा पैसा तिथं टाकला साहेब. शेवटी तो मित्र म्हणला हे विकून टाकू, हे महाविद्यालय आपण विकून टाकू आणि जे काही आपल्यावर कर्ज झालेलं आहे ते आपण कर्ज फेडू. तर त्यावेळेस त्याला म्हटलं जर हे विकलं तर माझं 25% सुद्धा कर्ज फिटणार नाही. हे जर महाविद्यालय विकलं तर 25% सुद्धा कर्ज फिटणार नाही. आणि मी फुले शाहू आंबेडकर वाचले असल्या कारणानं आणि शिक्षणावरती माझी श्रद्धा असल्या कारणानं माझ्या आईचे संस्कार आणि त्याचबरोबर पत्नी दीपा रोडेचा पाठबळ असल्या कारणानं मी म्हटलं आणखीन एक संधी घेऊ. शेवटची संधी भोगले साहेब. म्हणजे हे विकायचं ठरलं होतं, विकायचं आणि काय करायचं बाबा, जे काही कर्ज झालेले ते देऊन टाकायचं आणि आपली आपली नोकरी करायची. त्यावेळेस मित्र म्हणायचे तुला कुणी उद्योग सांगितला, आपल्यासारख्याने शैक्षणिक संस्था काढतात का, संस्था चालते का. नातेवाईक म्हणायचं अर्धी भाकरी मिळते ती सुखाने खायची, हे कुणी सांगितलं. हालाकी कुठल्याही नातेवाईकाला मी रुपयाही मागितला नव्हता. पण जे काही झालं ते मित्राच्या सहकार्यानं. आणि मग मी एक विचार केला की या ठिकाणी हे महाविद्यालयाचं पहिलं आपल्याला नाव बदलावं लागलं. त्याचं कारण असं होतं, इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2000 मध्ये जसं टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट होतं, लोकांना वाटायचं हे इन्स्टिट्यूटच आहे, हे सगळं इन्स्टिट्यूट आहे आणि मग कशाला ऍडमिशन घ्यायचं. मग कुठलीही गोष्टीचा विचार केल्यानंतर मी म्हटलं नाव काय द्यायचं. म्हटलं ठीक आहे, आता ज्या आईनं आपल्यावर जास्तीत जास्त संस्कार केलेले आहेत त्या आईचं नाव आपण याचं नाव तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय असं घेऊ. महाविद्यालय हे नाव घेऊ म्हणतो. मग विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हटल्यानंतर इथं खाली 2 जे इथं कर्मचारी आहेत म्हणजे बरेचसे विद्यार्थी आता इथं शिक्षक म्हणून आणि इतर क्षेत्रामध्ये काम करतात. मग या नाव दिल्यानंतर तुम्हाला सांगतो की कोणतीही परिस्थिती आली तरी आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ द्यायचा नाही. याच्यासाठी मी कर्मचाऱ्यांना सांगतो.
आणि मग नाव दिल्यानंतर मी बऱ्याचशा दैनिकाकडे गेलो. त्यांना म्हणलं माझ्या महाविद्यालयाची जाहिरात छापायची.